खरं म्हणजे समोर एक साधं गवताळ मैदान होतं. त्यावर सकाळच्या उन्हाची तिरीप पडली होती. जरा पुढे दाट जाडी सुरू होत होती. मनाला धुंद करणारं या देखाव्यात खरोखर काहीच नव्हतं. आपल्या भावना क्षोभाचं नवल करीत जोम शिडी उतरून खाली आला. जोम त्यांच्याबरोबर बाहेर आला. घराबाहेर अर्धवट पोर्च, अर्धवट मांडव अशी रचना होती. जुन्या मित्रांसारखे सगळे कोंडाळं करून बसले. नमस्कार. सन्सो व्हॉइसवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मध्ये काही दिवस आपल्या सेवेत खंड पडला होता, त्याबद्दल दिलगीर आहे. पुढची भयकथा जी मी आणतोय, ही भयकथा कदाचित आपण दुसरीकडे ऐकलीही असेल, पण एका गोष्टीची खात्री देतो, ही कथा ऐकताना लेखकाने रीडिंग बिटवीन द लाईन्स जे विचार आपल्यासाठी सोडलेत, ते विचार आपल्याला या वाचनातून स्पष्ट होतील. एक अतिशय वेगळा अनुभव तुम्हाला या कथा वाचनातून मिळणार आहे. ही कथा एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर मध्ये कुठलीही डायव्हर्जन्स मी ठेवणार नाहीये. त्यामुळे ती कथा जी आहे तिचे सलग भाग आपल्याला मिळत राहतील याची मी काळजी घेईन. त्यामुळे ती कथा सुरू करण्यापूर्वी आधी प्रॉमिस केलेली कथा एक पापणी लावली यापासून आपण पुन्हा सुरुवात करूया. तुमच्या कॉमेंट्सची, तुमच्या सबस्क्रिप्शन्सची आणि तुमच्या शेअर्सची नेहमीप्रमाणे मला अपेक्षा राहील. एक पापणी लावली. यंत्र जितकं क्लिष्ट होत जातं तितकी त्याची कार्यक्षमता वाढत जाते. आसपासच्या परिस्थितीची त्याची जाणीव प्रखर होत जाते. त्याच्या प्रतिक्रिया जास्त अचूक होऊ लागतात. यंत्र आणि मानव यांच्यातलं अंतर कमी कमी होत जातं. यंत्र मानव सदृश्य निर्णय घ्यायला लागतं, एक विश्वासू मदतनीस. पण यात एक गोम आहे. यंत्राची प्रतियोगिता जितकी तरल होत जाते तितक्या प्रमाणात त्याच्या स्मृतीचे घटकही वाढत जातात. पर्याय पांढरा काळा इतके साधे आणि सोपे राहत नाहीत. पांढरा करडा काळा या मालिकेतील असंख्य निवडी आता शक्य असतात. मानवाच्या हिताचा बोजा वागवायचा असतो. निर्णय घेताना काही चूक तर होत नाही ना, हे पुन्हा पुन्हा तपासून पाहावं लागतं. पुनरुक्तीचा मानवाला मनस्वी कंटाळा आहे. आणि जर यंत्र इतकं क्लिष्ट झालं की ते जवळजवळ मानव सदृश्यच झालं, तर मग मानवाचे हे दोषही त्याच्यात अवतरणार नाहीत का? त्यालाही या निर्बुद्ध पुनरुक्तीनं एक प्रकारचा क्षीण, थकवा येणार नाही का? यंत्राच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणाऱ्यांनी ही शक्यता वर्तवली होती. आपल्या मुद्द्यासाठी पुरावा म्हणून त्यांनी काही अनपेक्षित आणि स्पष्टीकरणास अशक्य अशा अपघातांचा निर्देश केला होता. पण यंत्र मानसशास्त्र अजून प्रगत झालं नव्हतं. त्याला विद्वत मान्यतेची प्रतिष्ठा लाभली नव्हती. यंत्र हे लोकांच्या लेखी यंत्रच होतं आणि त्याच्या अचूकपणावर भरवसा ठेवून मानव हजारोंच्या संख्येनं काळ्या अवकाशात झेप घेत होता. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञांना झेनोचं कोडं सोडवता आलं नाही, कारण अतिसूक्ष्म आणि अनंत यांची त्यांना खरी कल्पना नव्हती. त्यांचं गणित अडून राहिलं, पण प्रत्यक्ष शास्त्रांची प्रगती चालूच राहिली. आईन्स्टाईननं 20व्या शतकात अशीच एक लक्ष्मण रेषा उभी केली. त्याच्या गणितात पदार्थाचा वेग एका मर्यादेपलीकडे वाढूच शकत नव्हता. झेनोचा ससा कासवापुढे जाऊ शकत नव्हता. आईन्स्टाईनचा मानव प्रकाशापुढे जाऊ शकत नव्हता. जणू काही ही एक पारदर्शक पण अभेद्य भिंतच त्याच्या वाटेत उभी राहिली होती. मानवाला सर्व दिशांना पसरत गेलेलं अफाट विश्व दिसू शकत होतं, पण त्याला त्यात प्रवेशाची बंदी होती. काळ त्याचा शत्रू होता. एका लहानशा प्रवासालाही त्याचं आयुष्य अपुरं, पण मानव स्वस्थ बसला नाही. गणितज्ञ समीकरणांच्या पिंजऱ्यातच राहिले आणि प्रयोगशील मानव सतत शोध घेत राहिला. 22व्या शतकाच्या अखेरीस ही कोंडी फुटली. अवकाश आणि काळ याचं स्वरूप नीट आकलन न झाल्यानं मानव गोंधळला होता. आता आपल्याला माहिती आहे की कोणताही पदार्थ हा परिस्थितीपासून अलग राहू शकत नाही. क्रिया प्रतिक्रियांचं तांडव नृत्य सतत चालू असतं. जेव्हा पदार्थाची गती वाढते तेव्हा आसपासच्या परिस्थितीवर परिणाम करण्याची त्याची शक्तीही वाढते. समीकरणं अजूनही समाधानकारकपणे मांडली गेली नसली तरी इतकं सांगता येतं की या महागतीचा प्रत्यक्ष अवकाश काळपटावरच परिणाम होतो, वस्त्र तिरकं ताणल्यासारखा.
अवकाश आकुंचन पावतो आणि काल प्रसरण पावतो. तंत्रज्ञ काय होत आहे हे पाहत होते. ते कसं होतं याच्या स्पष्टीकरणाची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. ते अवकाशयानं बांधत होते. मानवाचं मूळ फुटलं आणि मानवी संस्कृती अक्षरशः दशदिशांना पसरली. अतर्क्य संपत्तीचा पृथ्वी मातेकडे ओघ वाहायला लागला. सर्वच प्रवासी साधू संत नव्हते. त्यांच्यात चाचे होते, दरोडेखोर होते, गुन्हेगार होते, पण संस्कृतीच्या धडाडत जाणाऱ्या लाटेवरचा हा फेस होता. त्या मागोमाग खरा सज्जन मानव येत होता, महत्वाकांक्षी, जिद्दीचा, प्रयत्नशील, पण खऱ्या अर्थानं सुस्वभावी आणि निरुपद्रवी. मानवाच्या इतिहासात अगणित युद्ध झाली, पण सर्वसाधारण माणूस त्यात त्याच्या इच्छेविरुद्ध ओढला गेला होता. या संहारक आवर्तांच्या केंद्राशी प्रत्येक वेळी अगदी मुठभर असंतुष्ट आत्मे होते. आता त्यांच्या अस्वस्थतेला, असमाधानाला, बंडखोरीला सारा अवकाश खुला झाला होता. मानवाच्या पसरत जाणाऱ्या लाटेवरचे पहिले स्वार हे होते. अज्ञात आव्हान यांनी स्वीकारलं आणि त्याच्या श्रेयाचे धनीही तेच झाले. अकल्पनीय सुबत्तेच्या या युगात अवकाश मार्ग सर्वांना खुला आहे. एकापासून 1000 पर्यंत प्रवासी नेणारी यानं तयार आहेत. जोम अशाच एका खासगी यानातून चालला होता. त्याचं नाव ही एक सोयीची गोष्ट आहे. राष्ट्रीयत्व, वंशभेद या गोष्टी कित्येक शतकांपूर्वी कालबाह्य आणि इतिहास जमा झालेल्या होत्या. काही अनुवंशिक आणि भौगोलिक कारणांनी स्वतःची श्रेष्ठता स्वतःला पटवून घेण्याची आवश्यकता केव्हाच संपली होती. सर्व ब्रह्मांड मानवाला हाका देत होतं आणि पृथ्वीवर दाटी दाटीनं राहणारी मानवजात विरळ धुरासारखी अवकाशात पसरली होती. बहिर्गमन करणाऱ्या या अफाट समुदायातला जोम हा एक धूलिकण होता, पण स्वयंपूर्ण, कारण त्याचं यान खास त्याच्यासाठी बनवण्यात आलं होतं. यानावर नियंत्रण ठेवणारी सारथ्य यंत्रणा आणि जोम यांच्यात इतकी एकवाक्यता होती की यान हे जोमच्या शरीराचाच एखादा अवयव बनलं होतं. त्याच्या मनातली अगदी लहानात लहान इच्छा ही तत्काळ पूर्ण होत होती. व्यक्तिमत्वाला जर एखादं दृश्य स्वरूप असतं तर यानातलं गणनयंत्र हे जोमचंच एक क्षीण प्रतिबिंब दिसलं असतं. पण जोम मानव होता आणि ते यंत्र होतं. ते कधीही चुकणार नाही अशी बांधणाऱ्यांची खात्री होती. निर्वात पोकळीत यानाची गती वाढत गेली. अवकाश आणि काल यांच्यातले संबंध बदलले. अवकाश परावकाशात विरघळला. जोमच्या नाडीचे ठोके मंदावले. एखाद्या परस्थ निरीक्षकाला जोमचं यान मोठं मोठं होत आहे असं वाटलं असतं, पण हे तितकंसं खरं नाही. श्रीमानी यानं क्षणातील असंख्य भागात स्वतःच्या वेगवेगळ्या अवस्था एकत्रित जगण्याची स्थिती हे केलेलं वर्णन जास्त संयुक्तिक वाटतं. गणनयंत्राच्या विविध संवेदनक्षम केंद्रातून जोम बाह्यसृष्टी अनुभवत होता. ताऱ्यांचे रंग बदलले, अंतरं बदलली, कोणीकडून कुठे जायचं या सूचना गणनयंत्राच्या स्मृतीवर कोरल्या गेल्या होत्या. प्रश्न आणि उत्तर, शंका आणि पडताळे त्याच त्या मार्गावरून असंख्य वेळा भ्रमण करीत होते. थकवा म्हणा, शीण म्हणा, काहीही म्हणा, कुठेतरी 8व्या दशांशात एक चूक झाली. अशी चूक झालीये हे गणनयंत्राला आणि म्हणून जोमलाही समजलं नाही, म्हणजे अगदी शेवटच्या घटकेपर्यंत. यान परावकाशातून निसरून नेहमीच्या स्थळ काळात आलं. आसपासच्या तारकाचक्रांचा वेध घेतला गेला, पण ही रचना स्मृतीतल्या कोणत्याही रचनेशी जुळणारी नव्हती. हा प्रदेश नवा होता, अपरिचित होता, असंशोधित होता. कधीही न घडणारी गोष्ट घडली होती. गणनयंत्राची चूक झाली होती. यानाचा मार्ग चुकला होता. लाल दिवे लागले, एक घंटा किणकिणली, गती थांबली. काळ्या अगाध अवकाशात यान तरंगत स्थिर झालं. जोमच्या मनात अवतरली ती अस्वस्थता, भीती नाही. 10 संपूर्ण स्थित्यंतर करण्याइतकी शक्ती यंत्रणेत अजून शाबूत होती. कोणत्याही दिशेला 2 किंवा जास्तीत जास्त 3 झेपा घेतल्या तर जोम मानवव्याप्त अवकाशात पोहोचला असता, कारण या 30व्या शतकात मानवानं न स्पर्शिलेला असा अवकाश शोधूनही सापडला नसता. तेव्हा हा अपघात म्हणायचा, काही अपूर्व संधी म्हणायची. इथे आसपास एखादा पृथ्वी सदृश्य ग्रह असण्याची शक्यता होती. अवकाश प्रवासात सहसा न सापडणारं साहस त्याच्या पायाशी चालत आलं होतं. चाचणीसाठी 2 किंवा 3ही झेपा घेण्यास काय हरकत होती.
उजव्या हाताला वरच्या बाजूला ताऱ्यांची दाटी दिसत होती. त्यांच्यावर जोमची नजर स्थिर झाली. गणनयंत्रात अंतर, प्रखरता, कोन यांची मोजणी होत होती. यानाचं तोंड त्या दिशेला सावकाश वळलं आणि त्याला गती आली. ग्रहमाला असणं हा नियम होता आणि एकाकी तारा हा त्याला अपवाद होता. जोमचं यान अनेक ताऱ्यांना ओलांडून गेलं. शोधाचा परीघ इतका विस्तीर्ण झाला होता की असंख्य ग्रहांतून मानव मनासारखी निवड करू शकत होता. एक ग्रह असलेला मध्यम आकाराचा एक तारा जोमनं निवडला, कारण ही सुद्धा एक अपवादात्मक रचना होती. ग्रह आणि तारा यांची जोडी अवकाशात जरा एका बाजूस एकाकी पडल्यासारखी वाटत होती. कुतूहलानं जोमनं यान ग्रहाकडे वळवलं आणि ग्रहाभोवती सुमारे 5,000 मैलांवर भ्रमण करत ठेवलं. यानावरचे मापक ग्रहाचं द्रव्यमान, तापमान, वातावरण असलं तर आणि जीवसृष्टी असली तर यांचे अचूक वेध घेतील आणि शोध संपल्यावर जोम समोर सर्व माहिती ठेवली जाईल. खाली उतरायचं किंवा नाही याचा अंतिम निर्णय घेणं त्याच्या मर्जीवर होतं. नुसत्या नजरेनं काहीच दिसत नव्हतं. यंत्रातून येणाऱ्या तक्त्याची जोम वाट पाहत होता. त्यासाठी त्याला काही मिनिटच थांबावं लागलं आणि मग समोर तो तक्ता आला. आधी जोमची नजर जरा बेफिकीर होती, कारण त्यावर काय असणार याची त्याला बरीचशी कल्पना होती. पण तक्त्यावरचे 1-2 आकडे वाचताच तो खडबडून भानावर आला आणि सर्व काही काळजीपूर्वक वाचू लागला. दृश्य आकार सुमारे 10,000 मैल व्यासाचा गोल. पृथ्वी सापेक्ष द्रव्यमान सुमारे 50%. गुरुत्वाकर्षण पृथ्वी सापेक्ष 50 ते 150% स्थिर किंमत नाही. पृष्ठभागाचं तापमान सुमारे 95 डिग्री फॅरनहीट. कर्षुकीय क्षेत्र नाही. ताऱ्याभोवती भ्रमणकाळ पृथ्वीचे अंदाजे 2.25 वर्ष. स्वतः भोवती भ्रमणकाळ. गती स्थिर नाही. वनस्पती सृष्टी नाही. जीवनसृष्टी नाही. वातावरण नाही. भूरचना प्रकाश परावर्तन न करणारे मातट रंगाचे द्रव्य. कुणी सांगितलं असतं तर जोमचा त्यावर विश्वास बसला नसता. का त्याच्या गणनयंत्राचीच यात काहीतरी चूक होती. एकदा त्याची चूक झाली होती, पुन्हा होणं असंभव्य होतं का? फलकावरचं एक बटन दाबून त्यानं तक्ता पुसून टाकला व तो मोठ्यानं, खरं म्हणजे मोठ्यानं बोलायची जरुरी नव्हती, तो म्हणाला, सर्व चाचणी पुन्हा एकदा द्या. काचपट्टी परत एकदा प्रकाशित झाली आणि त्यावर सावकाश सावकाश, जणू यंत्रालाही ते अवघड जात होतं, अक्षरं उमटली. जोम, ही माहिती अशक्य आहे हे मलाही समजतं. मी स्वतः ही 3 वेळा फेर तपासणी करून मगच शेवटचे अंदाज मांडले होते. हा ग्रह आहे की आहे तरी काय? माझ्या अनुभवापलीकडची परिस्थिती आहे. खाली उतरण्यात काही धोका वाटतो का? जोम, जोपर्यंत तू यानात आहेस तोवर तू सुरक्षित आहेस. तू बाहेर पडलास तर मग संरक्षणाची हमी मी कशी देणार? ठीक आहे, योग्य जागा पाहून खाली उतर. हा एखादा निर्वात ओसाड ग्रह असता तर यान एका स्पायरलमध्ये खाली उतरलं असतं, पण त्याच्या यांत्रिक मेंदूलाही खालची विसंगती जाणवत होती. उतरण्यास योग्य असं स्थान शोधण्याच्या निमित्तानं यानानं खूप वेळ घेतला आणि मग शेवटी ते सावकाश खाली यायला लागलं. जोमच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. यंत्रानं दिलेली माहिती चूक असणं असंभवनीय होतं, पण ती खरी मानली तर समोर उभं राहणारं चित्र सर्वथा अशक्य होतं. आजवरच्या सर्व अनुभवांना हादरा देणारं होतं. असा ग्रह जीवसृष्टीस खरोखर आदर्श ठरायला हवा. त्यावर हिरवीगार वनराई असायला हवी. निळ्या आकाशात पांढरे ढग असायला हवेत. प्राणी, पशु, पक्षी, फुलं, फुलपाखरं, कीटक सर्वांनी सृष्टी गजबजून जायला हवी. आणि मानव अपरिहार्यपणे हवा तसा तो सर्वत्र आढळला होता. थोडे बहुत शारीरिक बदल ठिकठिकाणी दिसले होते, पण 2 पायांवर चालणारी, 2 डोळ्यांनी समोर पाहणारी, काटकोनातल्या अंगठ्याची जात ही सर्वत्र श्रेष्ठ ठरली होती. तेव्हा मानव हवाच. भौतिक प्रगती कदाचित झाली नसेल. अजून तो नदीकाठच्या झोपड्यांच्या लहान लहान गावातून राहत असेल. जनावरांचे कळप पाळीत असेल. प्रत्यक्ष हातांनी शेती करून गुजराण करत असेल, पण तो हवाच. विचार आणि मनोचित्र हे हातात हात घालून जातात. मनात विचार आला की त्या क्षणी त्याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. खरं म्हणजे चित्राशिवाय विचार अशक्य आहे.
एका मनकवड्या जातीशी गाठ पडल्यावर त्यांच्याशी मुकाबला करायला मानवांची एक संपूर्ण पिढी डोळे बांधून वाढवण्यात आली होती. त्या संघर्षाचा इतिहास रोमहर्षक असला तरी प्रस्तुत ठिकाणी त्याचं प्रयोजन नाही. तेव्हा जोमच्या मनात जसजसे विचार येत होते तसतशी डोळ्यांसमोर चित्र उभी राहत होती. पण इतकं ते स्वाभाविक होतं की त्याला त्याची जाणीवच नव्हती. यान अतिशय सावकाश खाली येत होतं, म्हणूनच एक मोठा अपघात टळला. कारण ग्रहपृष्ठ 300 मैलांवर येताच यानाचं बाहेरच्या कातडीचं तापमान भराभर वाढायला लागलं होतं. यान खाली टेकलं तेव्हा तबकडीवरचा काटा 2200°C दाखवत होता. जोमच्या ते लक्षात आलं होतं, पण आता स्पष्ट न होण्यासारख्या गोष्टी इतक्या झाल्या होत्या की त्यांच्यात एकाची भर फारशी महत्वाची नव्हती. यान खाली टेकलं, बाहेरचा कॅमेरा काम करायला लागला आणि चित्रपट्टीवर बाहेरचा देखावा उमटला. क्षणभर जोमला वाटलं की आपल्याला वेडच लागलंय किंवा सर्व विश्वातल्याच शहाणपणाची राख झालीय. समोरचा देखावा स्वीकारायला मेंदू तयारच होत नव्हता, कारण चित्रपट्टीवर हे दिसत होतं. यानाबाहेरच सुरू झालेलं एक गवताळ मैदान समोर पसरत दूरवर गेलं होतं. सुमारे अर्ध्या मैलावर हिरवीगार झाडी सुरू होत होती. झाडांच्या आत कुठेतरी पाण्याची चमक दिसत होती. झाडांचे शेंडे सावकाश डुलत होते, तेव्हा वाराही असलाच पाहिजे. आणि या नयनरम्य देखाव्यामागे पार्श्वभूमी म्हणून गर्द निळ्या आकाशाचा विस्तार होता. ते दृश्य पाहता पाहता जोम हतबुद्धच झाला. तो बोलला तेव्हा त्याचा आवाज दबलेला होता. बाहेरचा देखावा खराय की भास आहे? जोम, कॅमेऱ्याच्या दुर्बिणीला भास होत नाहीत. चित्रात दिसत आहे ते सर्व सत्य आहे. आणखीही काही माहिती मी तुला देतो. बाहेरची हवा शुद्ध आहे. प्राणवायूचं प्रमाण 21% आहे. नायट्रोजन 79%, पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड पृथ्वी हवेच्या प्रमाणात आहेत. मला हे आवडत नाही जोम. तसा तुला कोणताही शारीरिक धोका दिसत नाही, पण जी गोष्ट विसंगत वाटते ती धोक्याची आहे हे मी तुला पुन्हा बजावून सांगू इच्छितो. आभारी आहे. मी आता काय करायला हवं? माझं मत विचारशील तर या क्षणी हा ग्रह सोडावा आणि मानव जातीला याची खबर शक्यतो लवकर द्यावी. पण बाहेरची सृष्टी किती आकर्षक आहे. त्यातच धोका असण्याचा संभव नाही का? बाहेर पाऊलही न ठेवता हा ग्रह सोडायचा? लक्षात ठेव जोम, एकदा तू यानाबाहेर पडलास की मी तुझं संरक्षण करू शकणार नाही. शिवाय मला आणखी एक कल्पना मांडावीशी वाटते. तुला ती व्याजोक्तीची वाटेल, पण तू बाहेर गेलास की तूही माझं संरक्षण करू शकणार नाहीस. मी आणि तुझं संरक्षण? जोम खरोखरच चकित झाला होता. होय, ही अशी काहीतरी घटना आहे की तिच्या पुढे माझा यांत्रिक मेंदू निष्प्रभ ठरत आहे. माझं ज्ञान तुमच्या मानानं मर्यादित आहे. तुमची आदी प्रेरणा मला उपलब्ध नाही. माझी सजीवता नकली आहे. मी या परिस्थितीला तोंड द्यायला असमर्थ आहे अशी माझी खात्री आहे. गणनयंत्राच्या शब्दात एका खेदाचा आभास व्यक्त होत होता. त्याची आपल्या मानवतेवर केवढी भिस्त आहे जोमला वाटलं. आणि आपण त्या थोरवीला खरोखरच पात्र आहोत का? लगोलग शंका आली. त्यानं आता काय करायला हवं? एक तडजोड दिसत होती. एक यंत्रार बाहेर पाठवून पाहूया का? हरकत नाही, पण तोही शेवटी यंत्रच नाही का? पाठव तर खरा. यंत्रार हा यांत्रिक माणूस होता. मानवाच्या प्रतिक्रिया उघड होण्याच्यासाठी यंत्रारच्या सर्व ज्ञानेंद्रियांची क्षमता मानवा इतकीच ठेवण्यात आली होती. फक्त त्याचा मेंदू मुख्य गणनयंत्राला सतत जोडलेला असायचा. यानाच्या खालच्या भागातून यंत्रार बाहेर पडला. दिसायलाही तो हुबेहूब माणसासारखा होता. संथ पावलं टाकत त्यानं ते मैदान ओलांडलं. झाडीत प्रवेश केला. त्याला जे दिसत व ऐकू येत होतं त्याची संपूर्ण नक्कल यानात उमटत होती. समोरची झाडी विरळ झाली. निळसर पाण्याची एक नदी वृक्षांमधून वाहत होती. पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, पाण्याचा खळखळाट सर्व काही जोम ऐकू शकत होता. यंत्रार जरा पुढे जाताच त्याला ते गाव दिसलं. गाव कसलं? लहान लहान झोपड्याच. त्याच्या आसपास माणसं वावरत होती. सर्वजण आपापले उद्योग थांबवून चकित नजरांनी यंत्रारकडे पाहत होते. जोमला सारखं वाटत होतं की होत आहे ते चूक आहे.
आपण स्वतः जायला हवं. यंत्रारला पाठवणं हे योग्य नाही. सर्व गोष्टींना काही साधे सोपे नैसर्गिक स्पष्टीकरण असलेच पाहिजे. केवळ एक काल्पनिक भीती उराशी धरून आपण अंग चोरून मागे राहत आहोत हे बरोबर नाही. यंत्रारला परत बोलव, जोम एकदम म्हणाला. पण जोम. गणनयंत्र आजवर जोमच्या इच्छेविरुद्ध कधीही गेलं नव्हतं. यावरूनच जोमनं प्रसंगाचं गांभीर्य ओळखायला हवं होतं. पण तो पुन्हा एकदा निर्धारानं म्हणाला, यंत्रारला परत बोलाव. ठीक आहे. त्याच क्षणी यंत्रार परत फिरला आणि यानाकडे निघाला. त्याच्या पाठीलाही एक सूक्ष्म कॅमेरा होता. त्याला दिसत होतं की गावकरी हातातली कामं खाली ठेवून यंत्रारच्या मागोमाग पण बरंच अंतर राखून यायला निघाले होते. गणनयंत्रानं यंत्रारला काही मूक आज्ञा दिली असावी. यंत्रारची गती मंदावली नाही, पण चालता चालता त्यानं खालचं गवत, झाडांची पानं, फुलं, लहान फांद्या यांचे लहान लहान नमुने एकत्र केले होते. तो यानापाशी आला, खालच्या बाजूस दिसेनासा झाला. जोम शेजारचा एक कप्पा उघडला आणि त्यातल्या सरकत्या पट्टीवरून यंत्रारनं गोळा केलेले नमुने त्याच्या समोर आले. गवताला उग्र गोड दर्प होता. त्यावर लहानसे दवबिंदू सुद्धा होते. फुलांना मंद पण मोहक सुवास होता. पानं हिरवीगार तजेलदार दिसत होती. हिरवी सृष्टी. जोमच्या मनात एकाएकी एक विलक्षण आर्तता दाटून आली. तो ताडदिशी उभा राहिला. जोम, तू बाहेर जाणार आहेस? ते एक विधान होतं. होय, काल्पनिक शंका कुशंकांची वेळ गेलीये. मला स्वतःलाच बाहेर गेलं पाहिजे आणि बाहेर काही धोका असेल असं मला वाटत नाही. आणि मग आवाज खाली आणत, माझ्या सुरक्षिततेचीच तू काळजी करतोस हे मला माहीत आहे, पण मी कोणताही अविचार करणार नाही आणि शिवाय तुझ्याशी सतत संपर्क राखणारच आहे. गळ्यात बसवलेल्या सूक्ष्म ध्वनिक्षेपकासंबंधी जोम बोलत होता. जोम, मी तुला अडवू शकत नाही. जाण्याआधी एक मात्र कर, तू किती वेळात परत येणार आहेस? कदाचित तासाभरात, कदाचित 1-2 दिवसांनी. आणि त्या अवधीत परत आला नाहीस तर? जोमच्या शरीरावरून एक बारीकसा काटा सरसरत गेला. गणनयंत्र कशा संबंधी विचारत होतं हे त्याला पुरेपूर समजलं होतं. मग ही आज्ञा घे. 2 दिवस, पृथ्वीवरचे 48 तास होण्यापूर्वी मी परत आलो नाही किंवा त्याआधी मला काही धोका आहे अशी तुझी खात्री पटली तर हा ग्रह सोडून तत्काळ निघून जा. मानव वस्ती असलेल्या सर्वात जवळच्या ग्रहाचा शोध कर. तेथील अधिकारी व्यक्तींना आपल्या प्रवासाची संपूर्ण हकीकत सादर कर. जर मला काही झालं असलं, मला तसं वाटत नाही पण समजा, तर मानवजात त्याचा पुरेपूर बंदोबस्त करेल. आता तुझं समाधान झालं का? मला तुझी आज्ञा पाळली पाहिजे. तुम्ही यंत्र खरोखर निर्बुद्ध आहात, जोम हसत म्हणाला. गणनयंत्राच्या दर्शनी तबकडीवर त्यानं प्रेमानं हात फिरवला आणि मग तो बाहेर जाण्यासाठी जिना उतरायला लागला. प्रकरण 3. पेससूट घालण्याचीही आवश्यकता नव्हती. बाहेर जणू पृथ्वीवरच्या सृष्टीची नक्कल होती. एक जिना उतरून तो दुसऱ्या जिन्यापाशी आला. मनातली आर्त उत्कंठा पुन्हा एकदा उफाळून वर आली होती. बाहेर पाऊल टाकण्याची ही अधीरता त्याला समजू शकत नव्हती पण जाणवू शकत होती. एखाद्या नव्या अपरिचित ग्रहावर उतरण्याचा त्याचा हा काही पहिला अनुभव नव्हता. पण आता त्याला आपल्या शारीरिक क्रिया आटोक्यातच ठेवता येत नव्हत्या. श्वास जोरानं येत होता, नाडी दौडत होती, सर्व हालचालीतच एक अस्थिरता आली होती. जोम कसा बसा जिना उतरला. एअरलॉकपाशी त्याला भिंतीचा आधार घ्यावा लागला आणि मग तो बाहेर होता. सूर्यप्रकाश होता. यानाची काळी भोर सावली गवतावर पडली होती. गवत एक प्रकारच्या अंतरप्रकाशानं उजळून निघाल्यासारखं वाटत होतं. वाऱ्याची एक झुळूक गवताचे शेंडे हलवीत त्याच्यापर्यंत पोहोचली. रानावनांचा, फळाफुलांचा, सर्वांचा सुगंध त्या वाऱ्यावरून तरंगत आला. जोमनं काही क्षण डोळे अगदी घट्ट मिटून घेतले आणि शरीर या नव्या संवेदनांना मोकळं केलं. कानावर अगदी क्षीण आवाज येत होते. वास तर होताच, शिवाय ही विलक्षण हवा शरीराला चारी बाजूंनी लपेटत होती. शरीराच्या रंध्रारंध्रातून आत प्रवेश करत होती. हे काहीतरी नवीन आहे, मला क्षणातच असह्य होणारे जोमला वाटलं.
पण भावनांचा तो आवेग ओसरला आणि त्याचं मन स्थिरावलं. खरं म्हणजे समोर एक साधं गवताळ मैदान होतं. त्यावर सकाळच्या उन्हाची तिरीप पडली होती. जरा पुढे दाट जाडी सुरू होत होती. मनाला धुंद करणारं या देखाव्यात खरोखर काहीच नव्हतं. आपल्या भावना क्षोभाचं नवल करीत जोम शिडी उतरून खाली आला. प्रत्यक्ष हिरवळीवर पाय ठेवताना त्याच्या मनात अनाहूतपणे विचार आला, आधुनिक युगातला मीच पहिला मानव या ग्रहावर येत आहे का? मग इथे वस्ती करणारे लोक कुठून आले? का पूर्वीच्या एखाद्या यानाला अपघात होऊन ते इथे कोसळले आणि त्यातल्या प्रवाशांचे हे वंशज आपला अवकाशातला वारसा विसरून एक साधं ग्रामीण आयुष्य जगत आहेत? त्यांच्या कथांतून, त्यांच्या भ्रमांतून, त्यांच्या पुराणातून या प्राचीन अवकाश प्रवासाचे काही भ्रष्ट उल्लेख असतीलही, तेही पाहायला हवं. त्यांची गाठ घेऊन त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायला हवेत. यंत्रारच्या वागण्यानं ते भयभीत होऊन कुठे लपून बसले नसले म्हणजे मिळवलं. झाडांच्या पहिल्या रांगेमागेच जोमला त्यांची हालचाल दिसली. लपून बसले म्हणण्यापेक्षा ते संकोचानं थांबल्यासारखेच दिसत होते. आता झाडांचा आसरा सोडून ते पुढे मोकळ्यावर आले. 8 किंवा 9 जण, एक तरुण आणि एक तरुणी, 2 वृद्ध माणसं, 2 वयस्क स्त्रिया आणि 2-3 मुलं. त्यांच्या हातात रानफुलांच्या माळा होत्या आणि चेहऱ्यावर स्वागताचं हास्य होतं. मधली 20-25 पावलं ओलांडताना जोम आळीपाळीनं त्या सर्वांकडे पाहत होता. ते खऱ्या मानववंशातलेच होते, यात शंकाच नव्हती. पण ही एवढी गोष्ट सोडली तर त्यांच्यात असामान्य असं काहीच नव्हतं. कोणत्याही मागासलेल्या ग्रहावरच्या लहान गावात अशीच माणसं भेटली असती. त्या तरुण तरुणींच्या चेहऱ्यात भावा बहिणींसारखं साम्य होतं. बाकीचे सगळे दिसायला अगदीच वेगळे होते, पण सर्वांच्याच हालचालीत एक नैसर्गिक डोल होता, एक भाबडी निरागसता होती. आशांच्या पासून त्याला धोका तरी कसा पोहोचेल एव्हानाच तो त्यांच्या ओळखीसाठी अधीर झाला होता. ते जोमपाशी पोहोचले. हसत हसत त्यांनी फुलांच्या माळा त्याच्या गळ्यात घातल्या. आपापसात ते काहीतरी भरभर बोलत होते. कानाला ते उच्चार गोड लागले तरी जोमला त्यातला एक शब्दही समजला नाही. ती युवती जराशी लाजत पुढे झाली आणि स्वतःच्या छातीवर बोट ठेवत म्हणाली, ई ला री. आणि पुन्हा एकदा ई ला री. आणि मग त्या तरुणाकडे बोट करून ई ला र. जोमनंही त्याच पद्धतीनं स्वतःचं नाव सांगितलं. इलारी पुढे काहीतरी बोलणार होती. तेवढ्यात तिची नजर जोमच्या खांद्यावरून मागे गेली आणि तिचे काळेभोर डोळे एकदम विस्फारले. जोम गर्रकन मागे वळला. यंत्रार संथ पावलांनी त्याच्याकडे येत होता. परत जा, ऐकलंस का? परत जा आता. जोम संतापून ओरडला. ते एक साधं यंत्र आहे, यानाच्या हुकमतीखाली वावरतंय हे तो त्या क्षणी पार विसरला होता. त्याच्या कानातला ध्वनिक्षेपक कुजबुजत होता. झूम झूम, रागावू नकोस. केवळ सोबत म्हणून त्याला पाठवत आहे. मला सोबतीची जरुरी नाही. त्याला आत्ताच्या आत्ता परत बोलाव. माझी काळजी घ्यायला मी संपूर्ण समर्थ आहे, समजलास? आत्ता मागे. यंत्रारची गती मंदावली. तो थांबला, जरासा घुटमळला आणि मग सावकाश यानाकडे गेला. इलारी जोमकडे पाहून मोकळेपणानं हसली आणि मग तिच्या हातात हात घालून जोम झाडीत व तिथून त्यांच्या गावाकडे निघाला. गाव 50 झोपडी वजा घरांची रांगच नदीकाठी वसलेलं होतं. आसपासच्या झाडात आणि 2-3 बाजूंनी वर चढलेल्या वेलीत प्रत्येक घर इतकं वेढलं गेलं होतं की ती एखादी कृत्रिम गोष्ट न वाटता निसर्गाचाच एक अविभाज्य घटक वाटत होती. बाहेरून घरात हे संक्रमण जाणवलं सुद्धा नाही. निसर्गाशी इतकी एकरूप होणारी संस्कृती ग्रामीण मागासलेली कशी म्हणता येईल? आतला गारवा आल्हाददायक होता. घराची रचना लाकडं आणि कच्च्या विटांची होती. आत मोकळेपणा टापटीप नजरेत भरण्यासारखी होती. त्याच्यासाठी त्यांनी एक सुशोभित आसन तयार केलं, खुर्चीसारखंच पण आखूड पाठीचं. आणि मग थंड पाणी आणि फळं आली. ती खावीत का नाहीत याचा त्यानं क्षणभर विचार केला, पण क्षणभरच. कारण ती फळं त्याच्या ओळखीची होती किंवा जवळजवळ ओळखीची. खरं म्हणजे सर्वच ओळखीचं वाटत होतं. त्यांचे कपडे हातमागावर विणलेल्या कापडांचे होते, पण त्यांच्यावरची बारीक डिझाईन्स डोळे खिळवून टाकत होती. घरात धातूची पात्र होती, पण आवश्यक तेवढीच. त्यांचं अवडंबर माजवलेलं नव्हतं.
जोम त्यांच्याबरोबर बाहेर आला. घराबाहेर अर्धवट पोर्च, अर्धवट मांडव अशी रचना होती. जुन्या मित्रांसारखे सगळे कोंडाळं करून बसले. भाषेचा प्रश्न होता, पण तो महत्त्वाचा नव्हता आणि तोही लवकरच सुटणार यात जोमला शंका नव्हती. इलारी त्याच्या शेजारी बसली होती आणि आपल्या गोड आवाजात एकेका वस्तूचं नाव तिच्या भाषेत सांगत होती. तेच नाव जोम त्याच्या भाषेत उच्चारत होता. वेडीवाकडी अपरिचित वळणं दोघांच्या जिभांना मानवत नव्हती आणि अभिप्रेत शब्दाऐवजी दुसराच शब्द निघून सारखा हाशा पिकत होता. एवढ्या गोष्टीलाही हे लोक खदखदून हसत होते, अगदी लहान मुलासारखे. जोमला वाटलं, झोम झोम. कानातला क्षेपक कुजबुजला. त्या एका शब्दानं आसपासचं मनोहारी वातावरण तडकल्यासारखं जोमला वाटलं. तो एकदम स्थिर झाला. झूम, तुला गावात जाऊन 3 तास झालेत. मला माहितीये, झोम म्हणाला खरा, पण त्याला धक्का बसला होता. 3 तास? वेळेत काही फरक होता की त्याला वेळ गेलेला जाणवलाच नव्हता. तू परत येत आहेस? एवढ्यात? नाही. पण झूम, मी आज येणार नाही. 1-2दा अर्धवट आवाज आला आणि मग क्षेपक अबोल झाला. 3 तास जसे नकळत गेले तसा सर्व दिवसही गेला. पाहता पाहता संध्याकाळ अंधारून आली. गावात दिवे लागले. जोमची व्यवस्था इलारीच्याच घरात केली होती. जोम दिवसभर नदीकाठानं लहानशा टेकड्यांवरून घनदाट जंगलातून हिंडला होता. सर्व काही नवीन पण तरीही ओळखीचं वाटत होतं. निसर्ग पुनरावृत्ती प्रिय असतो एवढंच सिद्ध झालं होतं. पण संध्याकाळ आली तसा जोम विलक्षण दमला होता. संध्याकाळच्या जेवणासाठी त्यांनी एक क्वचित सापडणारा आणि म्हणून मौल्यवान रानपक्षी शिजवला होता. त्याचं मांस विलक्षण रुचकर होतं. सोबतीला एक अगदी सौम्य मद्यही होतं. एक प्रकारच्या श्रांत पण समाधानी मनानं जोमनं त्यांचा निरोप घेतला आणि नेवारीसारख्या धाग्यांनी विणलेल्या पलंगावर अंग आरामात पसरलं. 1 मिनिटातच त्याला गाढ झोप लागली. आत कुठेतरी जाणीव असली पाहिजे की आपण एका सर्वस्वी परक्या स्थानी आहोत. त्यावर उपाय म्हणून ओळखीचे प्रसंग स्वप्नात आले असले पाहिजेत. मागहून त्याला कळलं की त्याचं कारण वेगळंच होतं, पण त्यावेळी तो आपल्या स्वप्नसृष्टीत दंग झाला होता. मानवांची गजबजलेली संपन्न उत्तुंग शहरं, क्षणाक्षणाला साहसाचं आव्हान स्वीकारणारी, एकदा पुढे टाकलेलं पाऊल कधीही मागे न घेणारी विजिगीषू मानवी जात, त्यांची अवाढव्य अवकाशयानं, त्यांचे थरारक प्रवास. यातच कुठेतरी त्याला आपल्या ग्रहाची जाणीव झाली आणि त्याचे डोळे खाडकन उघडले. त्याच्या कानात क्षेपक कुजबुजत होता. झूम. पुन्हा जरा वेळानं, झूम. ठीक आहे, मी जागा आहे. काय आहे? झूम, तू विलक्षण अस्वस्थ झाला होतास. त्यासाठी मला झोपेतून उठवलंस. तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तुला अजून वाटतं ना की मला धोका आहे? झूम, कालच्या आणि आजच्या चाचणीचा मी पुन्हा पुन्हा अभ्यास करत होतो. मला 1-2 चमत्कारिक शंका येतात. ही छान वेळ शोधून काढलीस. जोमचा पारा चढत होता. झूम, वेळेला फार फार महत्व आहे. कृपा करून ऐक. वास्तविक गणनयंत्र आपलं कर्तव्य करत होतं, पण आता जोमला त्याचा भयंकर संताप आला. हा भावना क्षोभ त्यालाही समजत नव्हता. तू आणि तुझ्या शंका, आता मला झोपू दे. उद्या यानाकडे येशील. पाहीन, कदाचित येणारही नाही. झूम. पण हे त्याचे शेवटचे शब्द जोमने ऐकले. गळ्याभोवती हात घालून त्यानं क्षेपक ओरबाडून काढला, कानातला मणी खेचून काढला, दोन्ही उशापाशी ठेवून दिलं आणि झोपेसाठी डोळे मिटले.